देशामधील 73% जनता ओबीसी, एससी, एसटी आहेत, तरी देशामधील उद्योग, मीडिया हाऊसचे मालक सुद्धा समाजाचे नाहीत। ओबीसी, एससी, एसटी आहेत तरी कुठे? निवडणुकीआधी आमची जनगणना करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे। देशातील 73% जनता ओबीसी, एससी, एसटी आहेत, तरी देशामधील उद्योग, मीडिया हाऊसचे मालक समाजाचे नाहीत, त्यामुळे आमची जनगणना करा, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं। इस देश का एससी, एसटी, ओबीसी कहाँ है? और इसको इस देश के जितने भी शीर्ष कंपनियां हैं, जो 200 बड़ी उद्योगी है, उसमें एक भी ओबीसी, एससी, एसटी नहीं होना। और मीडिया के जितने भी चैनल है, उसका मालिक एक भी एससी, एसटी, ओबीसी नहीं होना। यही इस देश की 73% लोगों की आर्थिक स्थिति दर्शाता है। तो हमारी सरकार से यही मांग है, हमारी गिनती करो और हमारा अधिकार दो। हमारी गिनती करो और हमारा अधिकार दो। आता आचारसंहिता लागण्यापूर्वी निदान जो जातनिहाय जनगणनेचा प्रश्न जो आहे, त्या प्रश्न जो आहे तो मागे लावावा, त्याचा निधीची सोय करावी आणि जातनिहाय जनगणनेचा निर्णय आचारसंहितेपूर्वी घ्यावा सरकारने, तरच हा जातनिहाय जनगणनेचा प्रश्न सुटू शकेल। नाहीतर हा जातनिहाय जनगणनेचा जो आहे तो आपण जो विधानसभेत जो पारित केलेला ठराव आहे, हा फक्त एक फार्स ठरेल, हा एक नौटंकी ठरेल। आणि म्हणून माझी सरकारला मागणी आहे की तुम्ही या आचारसंहिता लागण्याच्या आधी ह्या ओबीसी, भटकेमुक्त, मराठासह सगळ्यांची जातनिहाय जनगणना जी आहे ती आपण पूर्ण करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।